आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बुलढाणा लोकसभा विचारधारेच्या प्रवाह विरोधात डाव टाकत आहे। बाबरी मस्जिद पाडण्यासाठी कारसेवक म्हणून पार्श्वभूमीवर असलेले प्राध्यापक नरेंद्र खेडकर यांच्या गळ्यात महाविकास आघाडीने उमेदवारीची माळ टाकली। यावरून आता काँग्रेसवर टीकेची झोड उठवल्या जात आहे। खेडकर यांची नाळ शिवसेनेची जुळली असल्याने हा मुद्दा आता लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे। मताच्या विभाजनाचा मुद्दा सगळ्यांच विरोधी पक्षांच्या दृष्टीने विरोधी मतांचे विभाजन हाच सध्या काळीचा मुद्दा आहे। बुलढाणा जिल्ह्यात असल्यामुळे या नव्या घडामोडीच्या आघाडीचा मतदानावर काय परिणाम होणार हा प्रश्न सगळे विचारू लागले आहेत। आपण कारसेवेत गेलो होतो, आम्ही त्यासाठी रक्तही सांडल्याचा दावा उमेदवार खेडकरांनी खुद्द केल्याने मुस्लिम अपक्ष उमेदवार यांनाच मतदान करण्याचा कल सध्या तरी अनेक मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये मतदारांचा दिसून येत आहे। यामध्ये अपक्ष उमेदवारांपैकी संदीप शेळके व रविकांत तुपकर यांच्या नावाची चांगलीच चर्चा आहे। संदीप शेळके यांना मुस्लिम मतदारांनी पसंती दर्शवली आहे। दुसरीकडे रविकांत तुपकर यांच्याही नावाची चर्चा होऊ लागली आहे। एकंदरीतच मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये किंवा मतदारांमध्ये खेडकरांच्या त्या व्हिडिओमुळे प्रामुख्याने अपक्ष उमेदवारांना साथ देण्याबाबत बोलल्या जाऊ लागले आहे। त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीच्या वादात मतदारसंघात अपक्षाच्या पारड्यात अनेक मुस्लिम मते पडणार एवढे मात्र नक्की। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी संपादक राकेब बागवान।